पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। मात्र रामकुंड आणि रामकुंड परिसरातली मंदिरं अद्यापही पाण्याखालीच आहेत। तर दैनंदिन पूजा विधीसह इतरही विधी सध्या या ठिकाणी करता येत नाहीयेत। मंदिरं अजूनही या ठिकाणची पाण्याखालीच आहेत। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पूर जो आहे तो आलेला होता आणि या पुराच्या पाण्यानं रामकुंड परिसर असेल, त्याचबरोबर रामकुंड परिसरातील गोदापात्रातील जे काही मंदिरं आहेत ते पुराच्या पाण्यानं वेढली गेलेली होती। आणि आपण जर आता बघितलं तर पुराचं पाणी जे आहे ते हळूहळू ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं दृश्यांमध्ये तर गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते अद्यापही आपल्याला पाहायला मिळतंय। गोदावरी नदी अद्यापही दुतडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर धरणातून आता पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आपल्याला घट झाल्याचं पाहायला मिळतंय। हळूहळू पूर जो आहे तो ओसरण्यास आता सुरुवात झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।